व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय संगीता ते भागवत मॅडम आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि पालघर जिल्ह्यातील तज्ञ प्रशिक्षकांना, कवयित्री कुसुमावती देशपांडे यांनी शिक्षकांच्या बाबतीत म्हटलंय, जो ज्ञानरूपी पंख देतो तो सात स्वर्गांचे दार उघडतो. पिल्लू उद्धार घरट शानदार, आभाळातून सारं सांभाळते गार. आकाशाचं मन ती काही पिल्लांना देतच नाही, पण तीक्ष्ण लक्षाने एकच भक्षण. शिक्षक सृजनशील बुद्धीला अनिरुद्ध संचार करायला शिक्षण क्षेत्रात अनंत आभाळे आहेत. स्वतंत्र भारताची नवीन मूर्ती घडवण्याचं सामर्थ्य आजच्या शिक्षकात आहे. राजकीय पुरुषांच्या ध्येयवादी घोषणांना साकार करण्याची क्षमता शिक्षकात आहे. म्हणून शिक्षक हे खऱ्या अर्थाने राष्ट्राचे भावी शिल्पकार आहे. आपण सर्वजण राष्ट्राचे भावी शिल्पकार आहात. तुमच्या हातून तुम्ही एका वर्गातले विद्यार्थ्यांचे शिक्षक नसून अनेक भावी पिढ्यांचे शिक्षक आहात आणि याचा सार्थ अभिमान आम्हाला राज्यस्तरीय आरपींना आहे. आम्ही खरं तर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना म्हणजे आम्ही त्यांचे आभार मानतो की आम्हाला SCRT मार्फत राज्यस्तरीय लोणावळ्याला जाण्याची संधी मिळाली, पालघर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. आम्ही तेथेही पालघर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताना राज्यातल्या शिक्षकांच्या मध्ये आमच्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताना आमच्या कार्याचा ठसा आम्ही पाचही शिक्षकांनी तिथं उमटवलेला आहे. कमलादेवी आवटे मॅडमने आमच्या सर्वांचं कौतुक केलेलं आहे. याचा सार्थ अभिमान आम्हाला वाटतो. आम्ही सर्वांनी चांगल्या पद्धतीने ज्ञान आपणास दिलं, कारण यापुढील शैक्षणिक प्रक्रिया ही विद्यार्थी शिक्षक आणि नवीन शैक्षणिक शिक्षण धोरण या त्रिवेणी संगमावर वाटचाल करत आहे. आणि जर आपण ही शैक्षणिक प्रक्रिया जर त्रिकोण मानला तर विद्यार्थी बिंदू आणि विद्यार्थी शिक्षक आणि नवीन शैक्षणिक प्रक्रिया या त्रिकोणी बिंदूतून ती जाणार आहे. आणि म्हणून जर हा शैक्षणिक प्रक्रिया हा शैक्षणिक रथ मानला तर विद्यार्थी रूपी चाक आणि शिक्षक रूपी चाक ही दोन चाक आहेत. शिक्षक रूपी चाकातून जर क्षमता विद्यार्थ्यांच्या विकसित झाल्या तर विद्यार्थ्यांच्यातून फलनिष्पत्तीतून ते निश्चित नेता येईल आणि हा शैक्षणिक रथ NEPचा आपल्याला अतिशय गतिमान वेगाने आपल्याला नेता येईल. हा सार्थ अभिमान मला वाटतो. तुम्ही अतिशय गुणी शिक्षक आम्हाला लाभले आणि म्हणून तुम्ही तुमच्या तालुक्याला देताना अतिशय आपल्या कार्याचा ठसा उमटून आणि तन मन धन अर्पण करून देतात असा आशीर्वाद दर्शवतो. पालघर डायटचे सर्व शिक्षक किंवा जे पदाधिकारी आहेत यांचा आपण सार्थ विश्वास दाखवून आपल्या कार्याचा ठसा निश्चित उमटवणार आहात. जाताना एकच म्हणेल, जाणार आहात खुशाल जा, मागे वळून पाहू नका. कधीतरी डोळे रडले होते तुमच्यासाठी हे मात्र कधी विसरू नका. पवित्र नात्याला शुद्ध अंतःकरणाची जोड असते तेव्हा त्याला कशाचीही तोड नसते. रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल या विद्यालयात अहमदनगर जिल्ह्यातून येण्याची संधी मिळाली, परंतु पालघर जिल्ह्यानं माझ्या जन्मभूमी असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातून जी संधी मिळाली नाही, तालुका स्तरापासून तर राष्ट्रीय दिल्लीच्या केंद्रापर्यंत या पालघर जिल्ह्याने माझ्यासारख्या नवख्या शिक्षकाला या व्यासपीठावर येण्याची संधी दिली आणि आपण सर्वांनी या दुसऱ्या जिल्ह्यातल्या शिक्षकाला स्वीकृत करून घेतलं म्हणून मी भावुक झालो. म्हणून सर्वांचे हार्दिक आभार आणि मनोव्यक्त करतो. जय हिंद, जय कर्मवीर.